Hello students, welcome to the next lecture of subject electrical power generation. So up to this lecture we have already covered the coal fired thermal power plant and nuclear power plant. कोल फायर्ड थर्मल पॉवर प्लांटचं लेआउट आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. देन लास्ट लेक्चरला आपण न्यूक्लियर पॉवर प्लांटचं लेआउट स्टडी केलेलं आहे. सो इन दिस लेक्चर विल सी द डिफरंट फंक्शन्स ऑफ डिफरंट पार्ट्स इन अ न्यूक्लियर पॉवर प्लांट. म्हणजे वेगवेगळे डिफरंट कंपोनंट आहेत, त्याचे फंक्शन आपण याच्यामध्ये या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर आपण एक लेआउटचा ओव्हरलुक करून घेऊया या ठिकाणी. तर हा आहे न्यूक्लियर रिएक्टर, त्याच्यामध्ये न्यूक्लियर रिएक्शन होते. तर याच्यामध्ये व्हेरियस जे कंपोनंट आहेत त्याचे फंक्शन वन बाय वन आपण बघणार आहोत. सो फर्स्ट कंपोनंट आहे न्यूक्लियर रिएक्टर. तर न्यूक्लियर रिएक्टर ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे, विच इज आयदर मेड अप ऑफ सिमेंट कॉन्क्रीट और स्टील. सो सिमेंट कॉन्क्रीट किंवा स्टील पासून बनवले जातो in order to protect the environment from the nuclear radiation or nuclear waste. तर न्यूक्लियर रिएक्टर मध्ये फ्युएल रॉड दॅट इज युरेनियम 235 चे रॉड प्लेस केले जातात, थ्रू विच ट्रिमेंडस अमाउंट ऑफ हीट एनर्जी इज लिबरेटेड. दॅट मीन्स बाय युझिंग दिस न्यूक्लियर फ्युएल द हीट विच इज लिबरेटेड ड्यू टू द चेन रिएक्शन. म्हणजे ही जी चेन रिएक्शनमुळे हीट प्रोड्यूस झालेली आहे, that heat can be utilized for further heating of water in order to convert that water into steam. म्हणजे ते वॉटरचं स्टीम मध्ये कन्वर्जन केलं जातं. ते स्टीमचा यूज करून टर्बाइन फिरवलं जातं आणि देन टर्बाइन कपल्ड विथ युअर जनरेटर आणि जनरेटर फिरवलं जातं. हे ऑलरेडी आपण फंक्शन हे लेआउट मध्ये पाहिलेलं आहे. सो बेसिक फंक्शन आहे न्यूक्लियर रिएक्टरचं. या न्यूक्लियर रिएक्टर मध्ये आपण न्यूक्लियर चेन रिएक्शन केली जाते. So chain reaction, with the help of chain reaction, tremendous amount of heat that is liberated. Chain reaction म्हणजेच fusion reaction. So already आपण fission fusion process पाहिलेले आहे. Then next component आहे heat exchanger, which is nothing but steam generator. ठीक आहे, ऑलरेडी आपण बघितलेला आहे heat exchanger. हा जो पार्ट आहे which is nothing but heat exchanger. So याचं फंक्शन आहे the heat exchanger. In a heat exchanger, water is converted into steam at high temperature and high pressure by absorbing heat from the hot coolant. That means जी तुमच्या न्यूक्लियर रिएक्टर मध्ये हीट प्रोड्यूस होते, that heat get passes to the coolant. म्हणजे याच्यामध्ये सराउंडिंगला जो कूलंट असणार आहे, that coolant get heated, that hot coolant is passes to the heat exchanger. म्हणजे हीट एक्सचेंजर मध्ये पास केला जातो आणि सराउंडिंगला जे वॉटर असतं, that water get converted into high temperature and high pressure steam. ठीक आहे. सो वॉटरचं हाय टेम्परेचर हाय प्रेशर स्टीम मध्ये कन्वर्ट केलं जातं हीट एक्सचेंजर मध्ये, विच इज नथिंग बट युअर स्टीम जनरेटर. देन नेक्स्ट आहे आपला कूलंट सर्क्युलेटिंग सिस्टम. द फंक्शन ऑफ दिस सिस्टम इज टू सर्क्युलेट कूलंट फ्रॉम रिएक्टर कोर टू हीट एक्सचेंजर. म्हणजे रिएक्टर पासून हीट एक्सचेंजर पर्यंत वॉटर किंवा कूलंट सर्क्युलेट करण्याचं काम ही सर्क्युलेटिंग सिस्टम किंवा कूलंट सर्क्युलेटिंग सिस्टम करत असते. इट कन्सिस्ट ऑफ व्हेरियस सर्क्युलेटिंग पंप्स. ठीक आहे, व्हेरियस सर्क्युलेटिंग पंप्स ॲज वेल ॲज फिल्टर्स असतात इन ऑर्डर टू फिल्टर आउट दॅट कूलंट. देन नेक्स्ट पार्ट आहे कंडेन्सिंग प्लांट. द फंक्शन ऑफ कंडेन्सर इज टू कन्वर्ट एक्झॉस्ट स्टीम. म्हणजे स्टीम टर्बाइन कडून, हा जो स्टीम टर्बाइन आहे आपला, याच्यावरती ही स्टीम पास केली जाते. या स्टीम टर्बाइन कडून जी एक्झॉस्टेड स्टीम आहे, that steam is converted into water again with the help of this surface condenser or condenser. या कंडेन्सर मध्ये स्टीमचं वॉटर मध्ये कन्वर्जन केलं जातं इन ऑर्डर टू रिड्यूस द बाय रिड्युसिंग द टेम्परेचर विथ द हेल्प ऑफ कोल्ड वॉटर. म्हणजे कूलिंग टॉवर मध्ये जे कोल्ड वॉटर आहे, ठीक आहे, या कोल्ड वॉटरचा यूज करून जे स्टीमचं टेम्परेचर आहे ते रिड्यूस केलं जातं आणि टेम्परेचर रिड्यूस केल्यामुळे स्टीम गेट कन्वर्टेड इनटू वॉटर. ठीक आहे, स्टीमचं वॉटर मध्ये कन्वर्जन केलं जातं. ऑल्सो इट रिड्युसेस बॅक प्रेशर ऑफ स्टीम टर्बाइन. म्हणजे जो स्टीम टर्बाइन वरती स्टीम इम्पार्ट होते, ठीक आहे, तर स्टीम टर्बाइन वरती जी स्टीम इम्पार्ट होते त्यामुळे या स्टीम टर्बाइन वरती बॅक प्रेशर क्रिएट होतं. इट कंडेन्सर विल रिड्यूस द बॅक प्रेशर ऑन अ स्टीम टर्बाइन. ठीक आहे, कंडेन्सर आणखी एक काम आहे, इट रिड्युसेस द बॅक प्रेशर ऑन द स्टीम टर्बाइन. देन कूलिंग टॉवर. Then the function of cooling tower is to reduce the temperature of water coming from the condenser. म्हणजे कंडेन्सर पासून जे वॉटर येणार आहे त्या वॉटरचं टेम्परेचर रिड्यूस करण्याचं काम कूलिंग टॉवर करत असतो. आता इथे बघू शकता, इथे कूलिंग टॉवर मध्ये हा जो कूलिंग टॉवर आहे
वॉटर स्प्रे केलं जातं. आता वॉटर स्प्रे केल्यामुळे त्याचं टेम्परेचर काय होतं, रिड्यूस होतं. इन ऑर्डर टू कूल डाऊन दॅट वॉटर, ते वॉटर कूल करण्यासाठी हे वॉटर स्प्रे केलं जातं. आता स्प्रे केल्यामुळे काय होतं, वॉटरचं टेम्परेचर काय होतं, रिड्यूस होतं. हे आपल्या कूलिंग टॉवरचं फंक्शन. देन नेक्स्ट, स्टीम वॉल. द फंक्शन ऑफ स्टीम वॉल, और it is also called as governor. Steam governor, it's to control the flow of steam in such a way that the speed of turbine remains constant at all the load condition to maintain the constant frequency. याचं मीनिंग काय आहे, हा जो स्टीम वॉल आहे, ठीक आहे, म्हणजे या हीट एक्सचेंजर आणि टर्बाइन मधला जो वॉल्व आहे, विच इज नथिंग बट विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्पीड गव्हर्नर. म्हणजे हे काही स्टीम येणार आहे हीट एक्सचेंजर पासून, ही टर्बाइन वरती पास केली जाते, ठीक आहे. ती स्टीमला कंट्रोल करण्यासाठी एक वॉल आहे, किंवा त्याला बोलतो आपण स्पीड गव्हर्नर, ज्याने टर्बाइनचं स्पीड आपण कंट्रोल करू शकतो बाय कंट्रोलिंग द स्टीम प्रेशर. स्टीमचं प्रेशर कंट्रोल करून स्टीम टर्बाइनचं स्पीड कंट्रोल करू शकतो इन ऑर्डर टू कंट्रोल द जनरेशन. जनरेशन कंट्रोल म्हणजे काय, अल्टरनेटरचं स्पीड कमी किंवा जास्त करण्यासाठी आपल्याला स्टीम टर्बाइनचं स्पीड कमी किंवा जास्त करावं लागेल, ठीक आहे. आणि स्टीम टर्बाइनचं स्पीड कमी करण्यासाठी आपल्याला स्टीम प्रेशर कमी किंवा जास्त करावं लागेल, ठीक आहे. सो डायरेक्टली यू हॅव टू कंट्रोल द इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणजे इलेक्ट्रिकल आउटपुट कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, स्टीम टर्बाइन वरती जे स्टीम इम्पार्ट होणार आहे, एक्झर्ट होणार आहे, त्याचा प्रेशर कंट्रोल करावं लागतं. इन ऑर्डर टू कंट्रोल द स्टीम प्रेशर आपण इथे स्टीम वॉल किंवा स्पीड गव्हर्नर यूज करतो, ठीक आहे. इन ऑर्डर टू कंट्रोल द स्टीम प्रेशर विच इज इम्पार्टिंग ऑन द steam turbine in order to control the electrical output at same different load condition, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल लोड इन्क्रीज झाला, या अल्टरनेटर वरती जर लोड इन्क्रीज झाला तर इथे तुम्हाला आउटपुट इन्क्रीज करावं लागेल, म्हणजे अल्टरनेटरचं स्पीड इन्क्रीज करावं लागेल. तर अल्टरनेटरचं स्पीड कसं इन्क्रीज होईल, स्टीम टर्बाइनचं स्पीड इन्क्रीज झालं. आता स्टीम टर्बाइनचं स्पीड कसं इन्क्रीज होईल, जर तुमचा स्टीम प्रेशर इन्क्रीज झाला, मग इथे स्टीम प्रेशर इन्क्रीज करून स्टीम टर्बाइनचं स्पीड इन्क्रीज केलं जातं, अल्टरनेटरचं स्पीड इन्क्रीज केलं जातं आणि तुमचं इलेक्ट्रिकल आउटपुट इन्क्रीज होतं. वाईस वर्सा, जर इलेक्ट्रिकल लोड कमी झाला, लोड काय झाला, रिड्यूस झाला, अल्टरनेटरचं स्पीड आपल्याला काय करायचं, रिड्यूस करायचं, स्टीम टर्बाइनचं स्पीड रिड्यूस करावं लागेल, देन स्टीम प्रेशर रिड्यूस करावं लागेल. म्हणजे हे जे कंट्रोलिंग करण्याचं काम कोणाचं आहे, या स्टीम बॉलचं आहे किंवा स्पीड गव्हर्नरचं आहे, ठीक आहे. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये स्टीम टर्बाइन. द फंक्शन ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. द फंक्शन ऑफ स्टीम टर्बाइन इज कन्वर्ट कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम इनटू मेकॅनिकल एनर्जी, which converts heat energy or kinetic energy into mechanical energy. To drive alternator, this is mechanically coupled with steam turbine. म्हणजेच तुमचं जनरेटर आणि स्टीम टर्बाइन, जनरेटर किंवा अल्टरनेटर बोलतो त्याला आपण, जनरेटर अँड स्टीम टर्बाइन इज कपल्ड विथ each other mechanically. म्हणजे जर टर्बाइन फिरला तर जनरेटर किंवा अल्टरनेटर फिरणार आहे, which is nothing but हे तुमचं जे दाखवलेलं आहे ते मेकॅनिकल कपलिंग आहे, ठीक आहे. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये अल्टरनेटर, विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. सो दीज आर द डिफरंट पार्ट्स अँड फंक्शन ऑफ दॅट पार्ट्स इन अन न्यूक्लियर पॉवर प्लांट. इथे राहिलं एक्सायटर इनिशियली अल्टरनेटरला एक्साइट करण्यासाठी किंवा अल्टरनेटरच्या फील्ड वाइंडिंगला एक्साइट करण्यासाठी व्हाईल स्टार्टिंग द न्यूक्लियर पॉवर प्लांट स्टार्ट होत असताना किंवा अल्टरनेटर स्टार्ट होत असताना इनिशियली एक्साइट करण्याचं काम हा एक्साइटर करत असतो, ठीक आहे. देन इथे रिझर्वायर आहे, वॉटर रिझर्वायर. इथे कूलिंग टॉवर मध्ये या रिझर्वायर मधलं वॉटर घेतलं जातं, किंवा हीट एक्सचेंजर मध्ये जर वॉटर कमी पडलं तर हे मेकअप स्टोरेज आहे, किंवा हीट एक्सचेंजर मध्ये वॉटर या थ्रू फीड वॉटर पंप इथे पास केलं जातं. सो दिस इज अबाउट layout of nuclear power plant and functions of different equipments in a nuclear power plant. Next point, we have to study about properties of coal which is used in a thermal power plant. आपण coal fired thermal power plant बघितलेला आहे. So the coal which are used in a thermal power plant, त्याच्या properties आपल्याला स्टडी करायच्या आहेत. So त्याच्यामध्ये फर्स्ट आहे coal properties are basically evaluated by different methods. तर त्याच्यामध्ये दोन कॉमन मेथड्स आहेत. फर्स्ट आहे प्रॉक्सिमिटी मेथड अँड अल्टिमेट अनालिसिस ऑफ कोल. आता प्रॉक्सिमेट अनालिसिस नथिंग बट द अनालिसिस ऑफ मॉइश्चर कंटेंट, ॲश कंटेंट अँड volatile matter. By using the proximity analysis,
we can find the moisture as and volatile matter content in the coal, while the fixed carbon is found by difference. म्हणजे जे काही फिक्स कार्बन कंटेंट असणार आहे कोल मध्ये हे प्रॉक्सिमिटी अनालिसिसने हे 4 कंपोनेंट आपल्याला भेटणार आहे. मॉइश्चर कंटेंट, ash content, volatile matter and fixed carbon is found by a difference. Then second आहे ultimate analysis which gives the elemental composition of coal. म्हणजे कोल मध्ये कोणकोणतं कंपोजिशन आहे, कोणकोणते एलिमेंटचं कंपोजिशन आहे हे आपल्याला अल्टिमेट अनालिसिस ने भेटणार आहे. सो त्याच्यामध्ये फर्स्ट टाइपचं कोल आहे लिग्नाइट, which is youngest type of coal which is mainly used in a power generation. That means जे आपण इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन करतो बेसिकली आपण लिग्नाइट या टाइपचं कोल यूज करतो, which accounts 17% of the world's coal reserve. म्हणजे 17% हा कोल रिझर्व हा लिग्नाइटचा आहे. आउट ऑफ 100% कोल टाइप, डिफरंट टाइपचे कोल आहेत, आउट ऑफ दॅट 17% ऑफ कोल इज लिग्नाइट. ठीक आहे. देन सेकंड आहे आफ्टर मिलियन्स ऑफ इयर्स continued pressure and temperature which converts this lignite, या lignite म्हणजे काही मिलियन वर्षानंतर कंटिन्युअस टेम्परेचर आणि प्रेशर अप्लाय झाल्यानंतर that lignite get converted into सब बिटुमिनस कोल. ठीक आहे. या लिग्नाइटचं कन्वर्जन होतं सब बिटुमिनस कोल मध्ये. सो सब बिटुमिनस कोल हॅज ऍप्लिकेशन ऑफ पॉवर जनरेशन ऑल्सो. आपण त्याला पॉवर जनरेशन म्हणजे इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट मध्ये, थर्मल पॉवर प्लांट मध्ये यूज करू शकतो, which can be also used in a industrial process किंवा industrial heating मध्ये, फर्नेस मध्ये आपण त्याला यूज करू शकतो. This coal type makes 30% of world's coal reserve. म्हणजे 30% आउट ऑफ 100 30% कोल रिझर्व कोणता आहे? सब बिटुमिनस कोल आहे. The next type आहे bituminous coal, which is harder and blacker than the lignite and as well as sub bituminous coal, which is harder than these two types and blacker than these two types. So which makes up maximum, that is 52% of world's coal reserve. म्हणजे more maximum amount of coal which is available in a world is bituminous coal. Then next I have fourth type, anthracite, which is most mature coal and thus which has highest carbon content. ज्याच्यामध्ये highest carbon content आहे which is anthracite. Then anthracite coal can be used as a smokeless fuel and in a domestic as well as industrial context. किंवा इंडस्ट्री किंवा डोमेस्टिक पर्पज साठी हे मॅक्सिमम अँथ्रासाइड यूज केलं जातं, कारण त्याच्यामध्ये which acts as a smokeless fuel. So it acts as a smokeless fuel in it can be used in a domestic as well as industrial applications. It has about 1% of world's total coal reserve. That means you can see clearly the bituminous coal which is available as a total world's coal reserve, which is about 52%. Then sub-bituminous coal is which is about 30% and lignite which is about 17%. And the anthracite, which is the purest form of the coal or which is most mature coal, which is about 1% of total world's coal reserve. So these are the some properties of coal which are used in a thermal power plant. So which is most important properties. So in India, the coal which is available, which is nothing but your sub-bituminous as well as lignite coal. So the calorific value which is available, the coal calorific value of the coal which is available in India is very less. That means the moisture content in a coal is very additional moisture content is there, so it cannot burn completely, so that we can import the coal from other countries. So in order to improve the calorific value, the imported coal is mixed with the coal which is available in India in order to improve the calorific value, which is nothing but in order to improve the in order to reduce the moisture content in a coal. So these are the properties which is very important in terms of thermal power plant. So this is all about this lecture. We'll see next point in the next lecture. Thank you.